व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फ्रीलॅन्सिंगसाठी एक सॉफ्ट स्किल जे आहे आपण शिकणार आहोत ते म्हणजे ग्राफिक्स डिझायनिंग. तर आज आपण कॅनवा ग्राफिक्स डिझायनिंगसाठी आपण कॅनवा हा ॲप वापरणार आहोत. तर कॅनवाचं सॉफ्टवेअर आज आपण जरा बघणार आहोत. तर कॅनवामध्ये आपण पहिल्यांदा कॅनवा हे सॉफ्टवेअर कसं डाउनलोड करून घ्यायचं हे बघणार आहोत. तर बघा, हा आपला ब्राउझर आहे गुगल. सॉरी, आपण पहिल्यांदा प्ले स्टोअरमध्ये जाऊया. ओके, प्ले स्टोअरमध्ये आपण इथं सर्च करणार आहोत कॅनवा. बघा, तर हा जो दिसतोय हा कॅनवा, हाच आपल्याला फर्स्ट टाइमला जे ॲप्लिकेशन येत आहे तेच आपल्याला ओपन करायचं आहे. तर इथं आपण ओपन म्हणू. तर आला हा आपला कॅनवाचा डॅशबोर्ड आहे, जे पहिल्यांदा दिसतं आपल्याला ते. तर इथं बघा, ह्या रिसेंटच्या डिझाईन्स आपल्याला इथं दिसत आहेत. इथं लिहिलेच त्यांनी रिसेंट डिझाईन्स म्हणून. तर हा अपलोडचा पार्ट आहे. अपलोड म्हणजे आपण कोणत्या पण आपल्या जर फोटो वगैरे डिझाईनमध्ये लागणारे असतात ते इथून आपण अपलोड करू शकतो. इथे लिहिले सर्च ऑल रिसेंट डिझाईन. आपण ज्या ज्या तयार केलेल्या डिझाईन आहेत त्या इथं सगळ्या ओपन होतात. हे बघा, ह्यात मग सगळंच आहे. थंबनेल आहेत, यूट्यूब, इंस्टाग्राम पोस्ट आहेत, सगळंच. आपण काय काय यूट्यूब थंबनेल्स आहेत, इंस्टाग्राम पोस्टर्स आहेत, लोगो आहेत, असं सगळं इथं ओपन होतं. तर बघा, आपण बाहेर जाऊया. फर्स्ट टाइम बघा, आता आपल्याला ओके. तर ह्या बटनावर जर आपण क्लिक केलं तर मेन डॅशबोर्ड ओपन होतं. तर बघा, रेडीमेड टेम्पलेट्स पण भरपूर आहेत कॅनवामध्ये. तर आता आपण पहिल्यांदा इथे बघणार आहोत, हे बघा इथं इंस्टाग्राम पोस्ट. हे बघा, इथं विजिबल झालेलाच आहे. बघा, आता क्रिएट ब्लँक करूया पहिल्यांदा. ओके. तर बघा, इथं टेम्पलेट्स पण येतात आणि आपल्याला जर नको असले तर हे पण येतं. ब्लँक पेज आपण घेतलेला आहे. तर आता आपण इथं पहिल्यांदा हे होम पेजला जाऊया. तर आपण बघितलंच इथं फर्स्ट टाइम आपण काय केलं, युवर डिझाईन्स बघितले आपण. मग अशी इथं टेम्पलेट्स आपण जे काय सर्च करू त्याच्या रिलेटेड टेम्पलेट्स इथं खाली अवेलेबल होतं. आणि आपल्याला जर ब्लँक पाहिजे असलं तर आपण तिथं ब्लँक घेऊ शकतो. आणि क्रिएट मध्ये आपण मग अशी गेलेलो. तर बघा, आपण क्रिएट ब्लँक म्हणलेलो. ओके. तर हा बघा, हे आपल्याला जे लागणारे एलिमेंट्स वगैरे आहेत, डिझाईन्स आहेत, एलिमेंट्स आहेत. इथं अपलोड्स पहिल्यांदा इथं बघा एलिमेंट्स आहे. एलिमेंट्स हा खूप मोठा पार्ट आहे. एलिमेंट्स आलं, टेक्स्ट आलं, गॅलरी आली. गॅलरीमध्ये आपले जे काय फोटो आहेत ते सगळे आपण इथून डायरेक्ट डिझाईनमध्ये घेऊ शकतो. ब्रँड्स अपलोड्समध्ये सुद्धा आपण घेऊ शकतो.
टूल्स आहेत, प्रोजेक्ट्स आहेत, ॲप्स आहेत. ॲप्स म्हणजे काय काय ॲप्स लागतात आपल्याला डिझायनिंगसाठी, ते सगळं इथं आहे. तर बघा, आपण फर्स्ट टाइम इथं टेक्स्ट आहे, इथं आपण टेक्स्ट ओपन केल्यानंतर टेक्स्ट टाईप करायसाठी आपण बॉक्स घेऊ शकतो. तर आपण पहिल्यांदा एलिमेंट्स बघणार आहोत. तर बघा, एलिमेंट्स आलं. आता बघा इथं शेप्स पहिल्यांदा, हा जो शेप्स ऑप्शन आहे याच्यात सगळे शेप्स तुम्हाला मिळतात. तर आता आपण ओपन करूया. ओके. तर बघा, रिसेंटली युज्ड मध्ये पण हे आहेत आणि सगळे जे शेप्स आहेत वेगवेगळे ते सगळे दिसतात बघा इथं. एलिमेंट्स मध्ये जाऊया आपण फर्स्ट टाइम. बघा आता इथं बघा, रिसेंटली युज्ड मध्ये एवढे आहेत. तर बघा, सी ऑल करूया, हे एवढे रिसेंटली युज्ड मध्ये आहेत. तर आपण बॅकला आलो. लाईन्स मध्ये काय काय आहे बघा. लाईन्स मध्ये एवढे ऑप्शन आहेत, हे सगळे आपल्याला डिझायनिंग साठी लागतात. तर बेसिक शेप्स, ऑल शेप्स आहेत त्याच्यात. ह्यांना जर आपण कस्टमाइज करून वापरतो प्रत्येक ठिकाणी, स्क्वेअर आहे, सर्कल आहे, ट्रायंगल आहे, सगळे शेप्स आपल्याला डिझायनिंग साठी उपयोगी असतात. हे सगळे शेप्स आहेत, हे बेसिक मध्ये आहेत. ओके. पॉलिगॉन हे एवढे येतात ह्याच्यात. हे अष्टकोन टाईप आहेत, हे एवढे आहेत 7. स्टार्स मध्ये बघा, स्टार्स मध्ये एवढे आहेत. हेच आपण घेऊन डायरेक्ट वापरू शकतो. एरोज, एरोज म्हणजे बघा, आता एखादा आपण जर सांगितलं तिथं की हा खाली एरोज पण भरपूर लागतात डिझायनिंग मध्ये, तर ते हे सगळे एरोज आहेत. फ्लॉचार्ट शेप्स, हे बघा, हे सुद्धा शेप्स सगळे लागतात नाव वगैरे लिहायला. हे स्पीच बबल्स, समजा आपण युट्यूब थंबनेल जर आपण डिझायनिंग करत असू, तर तिथं आपण काय काय सांगणार आहे हे ह्यातला शेप्स यूज करून आपण त्याच्यात लिहू शकतो, जे कलर चेंज करू शकतो. क्लाउड्स, क्लाउड्स मध्ये एवढे येतात. हर्ट्स मध्ये सुद्धा येतात, हर्ट्स शेप मध्ये. बॅनर्स मध्ये असे बॅनर्स नाव लिहायसाठी वगैरे वापरतात, हे काय जास्त लागत नाही. टिअर ड्रॉप्स, कॉग्स, स्क्वेअर स्टार्स, हे पण काय एवढे ऑर्गॅनिक शेप्स मध्ये भरपूर आहेत त्याच्यात, एवढे आहेत. ओके. तर एवढे शेप्स आहेत, हे बेसिक शेप्स आहेत. पण हे सगळे बघणार आहोत. तर आता मी तुम्हाला जे रेकॉर्डिंग जे देणार आहे ते मोबाईल मधला आहे. तर आपण कॅनवा हा जो सॉफ्टवेअर आहे तो आपण लॅपटॉप मध्ये पण डिझायनिंग साठी वापरू शकतो आणि मोबाईल मध्ये पण वापरू शकतो. तर कम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्ये किंवा आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये सुद्धा, अँड्रॉइड फोनमध्ये सुद्धा आपण कॅनवा हा ॲप इझिली हँडल करू शकतो आणि खूप छान पोस्ट तयार करू शकतो.
जर एखादी पोस्ट आपण लॅपटॉपमध्ये थोडी एडिटिंगसाठी आपण लॅपटॉप थोडा वापरला, तर थोडंसं काम आपण मोबाईलवरून सुद्धा करू शकतो. खूप इझी आहे ते हँडल करण्यासाठी. तर बघा, हे सगळे शेप जे आहेत त्यातले थोडे आपले हे बेसिक शेप म्हणा, किंवा हे स्पीच बबल्स जे आहेत ते आपण थंबनेलला वगैरे वापरू शकतो. तर बघा, आता आपण शेप्स थोडेसे घेऊया त्याच्यातले. हा आपण सर्कल घेतलेला आहे. तर बघ, सर्कल जर घेतला आपण, हा आपण बरोबर आता मध्ये लावलेला आहे. ह्याच्यावरनं व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल जे लाईन पडलेले आहेत, ह्या लाईनींच्यामुळे आपल्याला पोझिशन कशी घ्यायची एखाद्या एलिमेंट्सची हे आपल्याला समजतं. तर बघा, आता आम्ही वरती वरती नेणार आणि एक लाईन, हे बघा, ह्याच्या आत हा जो बाहेरचा आउटर एरिया आहे त्याच्या आत आपण डिझायनिंग करू शकतो. हा जो बाहेरचा एरिया आहे तो आपल्याला ठेवावा लागतो प्रिंटिंगसाठी. तुम्ही बघितलंच असेल. तर आपल्याला तिथे लगेच येतं, डेडलाईन येते. तर बघा, हा आपण एक सर्कल घेतला. तर आता हा सर्कलमध्ये आता हे आता व्हिजिबल आहे. तर वरती बघा 3 ऑप्शन पडलेले आहेत. हे बघा, डुप्लिकेट, डिलीट आणि इथे हे 3 डॉट्स आहेत. तर बघा, डुप्लिकेटवर जर हा जो ऑप्शन आहे त्याला म्हणायचं डुप्लिकेट जर दिलं तर दुसरा सर्कल तयार झाला. आता बघा, आणि जर ह्या डिलीट केलं तर हा डिलीट होणार. बघा, आता आपण नुसतं बाजूला जर आपण क्लिक केलं तर ही आउटर बॉर्डर आपण सिलेक्ट केली, ही स्लाइड सिलेक्ट केली, आणि जर सर्कलवरती आपण बोट ठेवलं तर सर्कल फक्त सिलेक्ट केला. तर बघा, ह्या 3 डॉट्स वरती काय दाखवतात, 3 डॉट्स जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा बघा एवढे सगळे ऑप्शन्स विजिबल होतात. तर बघा, इथं कॉपी पेस्ट काय ते आपल्याला वर्ड्स असले तर लागू पडतात. आता काय नाही, इथं बघा डुप्लिकेट टाकलं, दुसरा सर्कल तयार झाला. आता बघा, डिलीट मारलं तर तो सर्कल आला. ओके. ते बघा, 3 डॉट्स वरती काय काय ऑप्शन येतात हे आपण वरचे बघितले. डिलीट, डुप्लिकेट, कॉपी पेस्ट काही लागत नाही. ते आपण जेव्हा अक्षर जेव्हा घेणार ह्याच्यात एलिमेंट्समध्ये, तेव्हा आपल्याला ते लागू पडते. तर बघा, सिलेक्ट मल्टिपल, पहिला ऑप्शन येतो सिलेक्ट मल्टिपल्स. सेकंड ऑप्शन येतो कमेंट्स, शो एलिमेंट टायमिंग, हे काय लागत नाही. अल्टरनेटिव्ह टेक्स्ट, हे पण काही जास्त लागत नाही. लॉक लागतं. तर बघा, लॉकचं कसा उपयोग होतो, तर आपण हे डुप्लिकेट केलं, ह्याची इथे अरेंजमेंट केली, तर आता इथं असं बाजूला सिलेक्ट करायचं, वरती बोट ठेवलं, हे जरा ह्याच्यावर दाखवणं झालं चांगलं. ओके. तर लॉक पोझिशन ओनली, लिंक्स, इनेबल क्विक फ्लो, असे हे ऑप्शन होतात. तर आपल्याला ह्याच्यातले डुप्लिकेट, डिलीट हे 2 ऑप्शन लागू पडतात वापरायला. तर बघा, आपण पहिला अरेंजमेंट केला सर्कल. तर आता बघा, ह्याच्यात 3 लाईनी आल्यात, वरती, मध्ये, मिडलला आणि खाली लास्टला. ह्या 3 लाईनींच्या मुळे आपल्याला समजतं की आपण कुठं तो एलिमेंट घेतलेला आहे. आता बघा, मी सेकंड टाइमला डुप्लिकेट करते.
तर बघा इकडं पूर्ण स्लाइडच्या बाहेर गेले. आता आपण परत अरेंजमेंट करून घेऊया. बघा 40-40 किती अंतर आहे हे बघा. 27-27 दाखवायला लागले. इकडे स्लाइडच्या इकडच्या साईडला थोडं अंतर पडले, स्लाइडच्या तिकडच्या साईडला थोडं अंतर पडले. तर बघा हे हे प्रॉपर अरेंजमेंट झाली 27-27. आता बघा अरेंजमेंट जर करायचं झालं हे अरेंजमेंट ही ग्राफिक्स मध्ये खूप इसेन्शियल आहे. प्रत्येक प्रत्येक जर शेप आपण घेतला तर तो अरेंजमेंट करताना व्यवस्थित केला पाहिजे, तरच ते आपले जे पोस्ट असते ते उठावदार आणि चांगली दिसते. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ समजला असेल तर प्लीज कमेंट करा, लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.